नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आपण आता सत्र 2 च्या भाग 2 मध्ये आहोत. या पूर्वीच्या सत्रात आपण सौंदर्याच्या काही घटकांवरती चर्चा केली आहे. त्यामध्ये सुव्यवस्था आणि सुसंगती समाविष्ट आहे. जसे की काही जलचरांमधील सहजीवन संबंध, विविध वांशिक गटांमधील पारंपरिक कला, या प्रकारांमधील सुसंवाद त्यांना खूप सुंदर बनवतो. आसाम राज्यात साडी विणणे यासाठी खास गाणी आहेत. तालबद्ध विणकाम प्रक्रियेसह किंवा नैतिक मार्गावर चालणाऱ्या तरुणाच्या कृतीत सुसंगती कशी दिसते त्यावरती आपण सुंदर चर्चा केलेली आहे. अजूनही आपण असं बघितलं की सर्व ग्रह अचूक वेळेत सूर्याभोवती प्रदक्षिणा घालत असतात आणि शेवटी मानवी शरीराचे उत्कृष्ट उदाहरण जे परिपूर्ण सुसंगती आणि सौंदर्य प्रतिबिंबित करते त्याबाबत सुद्धा आपण चर्चा केली. मग त्या सत्रामध्ये शेवटी तुम्हाला विचारलं गेलं की सुसंगती दर्शवत नाहीत अशी काही तुम्हाला उदाहरणं द्यायची आहेत. तुम्ही लिहिलेली असणार आहेत तुमची उदाहरणं, पण मी आता परागजींना विचारते की तुम्ही काही उदाहरणं आम्हाला सगळ्यांना सांगू शकणार का? नक्कीच मॅडम, की आमच्या दैनंदिन जीवनातील काही उदाहरणे आहेत की ज्याचा मी इथे या ठिकाणी विचार करू शकतो. म्हणजे दुचाकी चालवणे, वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणे, यामध्ये थोडीशी विसंगती आपल्याला दिसून येते. आजकाल आपण रस्त्यावरती इतके लोक हे करताना बघतो की आपण या सौंदर्याच्या या वैशिष्ट्याकडे आपल्याला कदाचित लक्ष देण्याची गरजच भासत नाही. आणि आवश्यक पण इथे लक्षात घेतलं पाहिजे की ते आवश्यक आहे की ज्याचे आपण खरोखर उल्लंघन करीत आहोत. खरंच आहे. म्हणजे तुम्ही स्वतः सुद्धा बाईक चालवत आहात, त्यामुळे तुम्हाला तर ह्याचा नेहमीच अनुभव येत असेल, बरोबर आहे? वेल, पण मी बाईक सुंदर पद्धतीने चालवण्याचा प्रयत्न करतो. अर्थातच ती सुंदर पद्धत कशाशी, तर ती वाहतुकीच्या नियमांशी सुसंगत आहेत. परंतु जेव्हा इतर लोक नियमांचे उल्लंघन करतात आणि ते खरंच एक प्रकारचा तणाव निर्माण होतो की कधी कधी थोडा रागही येतो. आणि उदाहरणार्थ की मी उभा आहे आणि मी नियम पाळत आहे आणि कोणीतरी चटकन जातो, नियम मोडून पुढे जाण्याचा प्रयत्न करत असतो. पण त्याच वेळी त्याचे वाईट परिणाम देखील आपण बघितलेले आहेत की कोणीतरी जो वाहतुकीचे नियम पाळत नाही, मी माझ्या डोळ्यासमोर बरेचसे असे अपघात होताना बघितलेले आहेत. नक्कीच नक्कीच अगदी हे आहे. आणि हे सुसंगती ह्याच्यामध्ये दिसतच नाही आणि तुम्ही सांगितलेलं उदाहरण अगदी बरोबर आहे. आणि आपण हे टाळले पाहिजे आणि आपल्या जीवनात सुसंगती राखली पाहिजे. मग आणखी एक उदाहरण म्हणजे शब्दांचे सौंदर्य. याबद्दल जर बोलायचं झालं तर भावंड आणि लहान मुलांकडून कठोर शब्द वापरायचे जेव्हा तुम्ही सौंदर्याबद्दल बोलत असतात, पण कुटुंबातील लहान मुलांशी जर तुम्ही योग्यपणे वागत नाहीत तेव्हा ते खरं तर सुसंगत नसते. मग प्रामाणिकपणाबद्दल जर बोलायचे राहिले आणि प्रामाणिकपणा आणि परीक्षेच्या वेळी बेकायदेशीरपणे मार्गाचा वापर करणे, मग हे एक अत्यंत विचित्र असं हे उदाहरण आहे. खरं तर अनेक विद्यार्थ्यांनी हे पाहिलेले असेल की काही तरुण सहसा असं करण्याचा प्रयत्न करतात की जे पुन्हा सुसंगतीच्या विरोधामध्ये आहेत. ते खरंच आहे. अतिशय सुंदर तुम्ही बोललेला आहात की काही लोक असे करतात आणि ते त्यांना आयुष्यात फारसं काही पुढे घेऊन जाणार असतं असं नाहीये, याची त्यांना जाणीव असते आणि लवकर किंवा उशिरा त्यांना ते तसं करणं कुठेतरी ना थांबवावंच लागतं. म्हणजे त्यांना सुसंगती त्यांच्या आयुष्यामध्ये आणावीच लागते. अगदी बरोबर. आणि त्याच वेळी मी असेही तरुण बघितलेले आहेत की जे खरोखरच खबरदारी घेत आहेत, जे सर्व काही सामंजस्याने करत आहेत आणि जे योग्य पद्धतीने परीक्षा देखील देत आहेत आणि मुळात तिथे विसंगती आपल्याला दिसत नाही. अगदी अगदी हे उदाहरण तुम्ही खूप चांगलं दिलेलं आहे. आणि मला आठवतंय ॲक्च्युली काय झालं, असंच एक तरुण एका विद्यापीठाच्या परीक्षा विभागात आलेला होता आणि काही कारणास्तव मी पण तिथे गेलेले होते, कारण तो बेकायदा मार्गाचा वापर करताना त्याला पकडलं गेलेलं होतं आणि तो इतकी दयावया करून माफी मागत होता की हा माझा सर्वात एक दुःखद अनुभव होता त्याला ते तसं करताना बघत असताना. की कोणीतरी काहीतरी चुकीचं केलं आहे, आता तो पकडला गेल्याचं त्याच्या लक्षात आलेलं आहे आणि आता त्याला बसून तिथे पत्र लिहायला लावलं, तो क्षमा याचना करत होता आणि हे पाहून खरंच खूप वाईट वाटलं. मग असं करायचंच का? शेवटी जर आपल्याला माफी मागावीच लागणार आहे आणि त्याबद्दल खूप आपल्याला वाईट वाटणार आहे, त्या अनुभव वाईट येणार आहेत, तर असं करूच नये. त्यामुळे तुम्ही दिलेली ही जी उदाहरणं होती ती खूपच छान होती. आता सौंदर्याचे आणखीन एक वैशिष्ट्य आहे आणि ते म्हणजे सममिती, सिमेट्री, ज्याला आपण इंग्रजीमध्ये म्हणतो.
सममिती म्हणजे जेव्हा एखादी गोष्ट वेगवेगळ्या दिशांनी समान दिसते, जणू ती एकमेकांच्या म्हणजे आरशात बघितल्यासारखी दिसत असलेल्या प्रतिमांसारखी असते. पण निसर्गात अशी पुष्कळ उदाहरणं आहेत जी सौंदर्याचा घटक आणि कार्यक्षमता या दोन्ही रूपामध्ये सममिती सादर करतात. मग सौंदर्य आणि कार्यक्षमता, उदाहरणार्थ जेव्हा एखाद्या गोष्टीचे भाग एकमेकांशी सुसंगत योग्य आकाराचे आणि त्या स्थितीत असतात, विशेषतः विपरीत भाग, त्याला आपण भौतिक सममितीचे गुण असं म्हणतो. मग आपल्या मानवी शरीरात 2 कान आहेत, डोक्याच्या 2 बाजूला ते असतात, त्यामुळे आवाज कुठून येतो हे समजून घेणं आपल्याला सोपं होतं. कल्पना करा, जर तुमचा एक कान असेल आणि गाडीचा हॉर्न वाजत असेल, तर गाडी कुठे शोधावी, या धोक्यापासून कुठे पळून जावे हे समजण्यामध्ये थोडीशी तुमची गडबड होऊ शकते. त्यामुळे शरीराचे उदाहरण एकाच वेळी नियमितता, सौंदर्य आणि आकर्षणपणा असं पण त्यामध्ये आपल्याला दिसून येतं. आपल्याला बिया आणि फुलांमध्येही सममिती आढळते. मी म्हटल्याप्रमाणे शरीरातील सममिती केवळ सौंदर्यच नाही, तर कार्यक्षमता देखील वाढवते. माणसात, प्राण्यांमध्येही यात आकृती किंवा प्रणालीचे सर्व भाग आणि बिंदू, अक्ष किंवा केंद्रांपासून समान अंतर असलेल्या जोड्यांमध्ये किंवा एखादं सेट आपण ज्याला म्हणतो, तेव्हा त्यामध्ये व्यवस्थित ही सममिती जी असते ती समाविष्ट झालेली असते. मग भौमितिक आकार असू दे, गणितीय समीकरणं असू दे, वनस्पतीशास्त्र, शरीरशास्त्र, प्राणीशास्त्र यांचा हा जन्मजात गुण आहे. सममिती सर्वत्र आहे. नीतिशास्त्र आणि तत्वज्ञानातही सत्याची व्याख्या करण्यासाठी सममिती आणि साधेपणा वापरला जातो. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की सममिती केवळ प्रत्येक अपूर्व घटनेचा सुरेखपणा किंवा प्रतिनिधित्व करत नाही, तर पूर्ण करण्याचा एक हेतू देखील आहे. अभौतिक वस्तूंच्या बाबतीतही हेच खरे आहे. उदाहरणार्थ आपले विचार आणि आपली कृती, एखाद्या प्रसन्न कृतीचे, संवादाचे किंवा कवितेचे वैशिष्ट्य म्हणून सममिती जेव्हा उपस्थित असते, तेव्हा ती लोकांच्या मनाला अत्यंत आनंद देते. मग विचारांमध्ये सममिती म्हणजे जेव्हा आपले विचार समान असतात, एकमेकांच्या विरोधी नसतात. आता तुम्ही काहीतरी बोलत आहात आणि 1 मिनिटानंतर तुम्ही बदलता किंवा दुसऱ्याच बाजूनी, विरुद्ध बाजूनी उलटच काहीतरी बोलता आहात, तर तुमचे विचारही असेच असतात. तर मग त्याच्यामध्ये सममिती दिसत नाही. उदाहरणार्थ एखाद्या गोष्टीबद्दल तुमचा विचार काय असेल ह्याचा मी अंदाज लावू शकतो, कारण मला माहिती आहे की तुमच्या विचारांमध्ये एक प्रकारची सुसंगती आहे आणि सममिती आहे. समजा एखादे कृत्य एका दृष्टिकोनातून खूप चांगले आणि शुद्ध दिसले, तरी जर ते दुसऱ्या बाजूनी अतिशय स्वार्थी आणि भ्रष्ट वाटत असेल, तर मात्र त्या कृतीमध्ये म्हणजे कोणतीही सममिती नाहीये हे आपण लक्षात ठेवावं. ती कृती अजिबातच सुंदर नाहीये. म्हणजे उदाहरणार्थ जसं एखाद्या शिकारी जो पक्ष्यांसाठी अन्न विखुरतो, कारण त्याचा ध्येय काय असतं की त्याला शिकार करायची आहे. म्हणजे एखाद्या विशिष्ट मुद्द्याबद्दल तुमचे विचार मी आधीच समजू शकते की तुम्ही त्याच्या बाजूनी आहात किंवा तुम्ही त्याच्या विरोधात आहात. त्याचप्रमाणे शब्द आणि कृतीतील सममिती एकमेकांशी सुसंवाद आणि सुसंगतता दर्शवते. त्यामुळे मानवजातीच्या समृद्धीच्या एकंदर हेतूसाठी स्त्री पुरुष समानतेचा स्वीकार करणं, त्याचबरोबर संपत्ती आणि दारिद्र्य अतिरेकाच्या निर्मूलनाला प्रोत्साहन देणं, ही विचार आणि कृतीतील सममितीची उदाहरणं आहेत. म्हणून जर आपण संपूर्ण मानवजातीच्या समृद्धीबद्दल बोलत असाल, तर आपण पुरुष आणि स्त्रिया असा भेदभाव करू शकतो का? ऑफकोर्स करू शकत नाही. उदाहरणार्थ संपूर्ण योजना मनात असेल तर सूक्ष्म भागांची समरूपता आणि सुसंवाद शक्य होतो. पण चित्र पाहिलं तर बारीक सारीक भागामध्ये सममिती राखता येणं शक्य होतं. मग आपण काहीतरी सुसंगत, समर्पक आणि योग्य देखील निर्माण करू शकतो. तर आता विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, तुमच्या अध्ययन जोडीदाराशी तुम्हाला चर्चा करायची आहे आणि अशी काही उदाहरणं लिहायची आहेत जी भौतिक वस्तू आणि भौतिक घटना या दोन्हींमधील सौंदर्याचा एक महत्त्वाचा घटक म्हणून सममिती आपल्याला दाखवतात. म्हणजे त्यामध्ये आपल्याला सममिती दिसून येते. त्यासाठी तुमच्याकडे 2 मिनिटांचा वेळ असणार आहे.
तुम्ही सुंदर उदाहरणं लिहिलेली असणारच आहेत, पण मी परागजींना विचारते की तुमचे काही विचार जर तुम्ही मांडलेले असतील तर ते आम्हाला सगळ्यांना सांगणार का? निश्चितपणे मॅडम, की आम्ही भौतिक आणि अभौतिक अशा दोन्ही घटनांमधील सौंदर्य काय आहे ते ओळखू शकतो. प्रथम काही उदाहरणांसह भौतिक घटनांचे सौंदर्य मी आपल्या सर्वांसोबत शेअर करतो. आपण जर सर्वांनी निसर्गाकडे बघितले तर सौंदर्य आपल्याला दिसतं निसर्गाकडे. एक सममिती म्हणजे सिमेट्री दिसते. झाडे जी इतकी सुंदर आहेत आणि त्यांना मोहक अशी पाने आहेत, त्या फांद्या आहेत, त्यामध्ये आपल्याला सममिती दिसते. त्याचप्रमाणे गुलाबाच्या फुलाचे आपण जर उदाहरण घेतले तर गुलाबाच्या फुलाचे जे सर्व जे पाकळ्या आहेत त्या सममित असतात. त्या मग मोराचे पंख घ्या, तिथेही आपल्याला सममिती दिसते. मग पक्षाचे पंख घ्या, फुलपाखरांपैकी सर्वात लहान फुलपाखरामध्ये देखील आपल्याला सममिती ही दिसून येते आणि सुंदर असा समतोल आपल्याला दर्शविला जातो. मग एखाद्या आर्किटेक्ट जो सुंदर इमारत बांधण्याचा ज्यावेळेस विचार करतो तो सममितीचे वेगवेगळे पैलूही विचारात घेत असतो. मग तुम्ही घड्याळात किंवा आपल्या शरीरासाठी आपल्या शरीरातही आपल्या सममिती आपल्याला दिसून येते. त्यानंतर अभौतिक घटनांची जर इतर उदाहरणे घेतली, समजा गणितात आकडे आहेत असे आपण पाहतो, वेगवेगळ्या प्रकारचे टेबल्स, त्याला आपण पाढे म्हणतो की पाढे आहेत, त्यांच्यात देखील सममिती आहेत. म्हणून कधी कधी काही लोकांना पाढे पाठ करणे हे खरंच खूप सोपं जातं कारण त्यात एक प्रकारची सममिती असते. मग आपल्याला कवितांमध्येही सममिती दिसते. तर हेही अभौतिक घटनांचं एक सुंदर असं उदाहरण आहे. खूप छान, खूप छान, खूप योग्य आणि दैनंदिन जीवनातली तुम्ही उदाहरणं दिलेली आहेत. तर आता मी आपल्या विद्यार्थ्यांना विनंती करते की सममितीच्या असंतुलनाचा विचार करा, ज्यामुळे कुरूपता येते आणि आपल्या इंद्रियांचा विरस होतो. म्हणजे आपल्या इंद्रियांना ते आवडत नाही, म्हणजे आपल्याला कुठेतरी काहीतरी चुकतंय, काहीतरी चुकीचं आहे किंवा काहीतरी विसंगती आहे असं जाणवतं. म्हणजे उदाहरणार्थ मी सांगते की अपघातानंतर कार कशी दिसते किंवा निर्णय प्रक्रियेत सामाजिक स्थितीमुळे होणारा जो भेदभाव होतो ह्याचा तुम्ही विचार करू शकता. ही 2 उदाहरणं आहेत. तर आता ह्यावर तुमच्या अध्ययन जोडीदाराशी चर्चा करा आणि स्वतःचा निष्कर्ष लिहा. तुमच्याकडे 2 मिनिटांचा वेळ असणार आहे. खूपच छान. तर प्रिय विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, या प्रश्नाचं जे उत्तर आहे त्याच्यावर आपण या सत्राच्या पुढच्या भागामध्ये चर्चा करणार आहोत. सदर व्हिडिओमध्ये आपण सममितीबद्दल चर्चा केली, म्हणजेच गोष्टी वेगवेगळ्या कोनातून किंवा दृष्टिकोनातून पाहिल्यावरती एकसारख्या आणि सुसंगत दिसतात. सममिती हे केवळ भौतिक गोष्टींमध्येच नाही तर आपल्या वर्तनात आणि विचारांमध्येही असलेले सौंदर्याचे एक वैशिष्ट्य आहे. आणि सममितीच्या अनुपस्थितीमुळे म्हणजे सममिती जर नसेल तर कुरूपता कशी निर्माण होते हा प्रश्न तुम्हाला विचारला गेलेला आहे. त्याच्यावरती आपण पुढच्या भागामध्ये चर्चा करणार आहोत. धन्यवाद.